आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरीच्या जीवावर बेतणार नाही ना? जर सुंदरी मॅम पुढच्या 15 दिवस सर्वाइव्ह करू शकल्या तर किडनी सेट झाली असं समजू, नाहीतर केव्हाही काहीही होऊ शकतं. सुंदरी मॅमच्या रिपोर्ट्सवरून असं दिसतंय की त्यांच्याकडे फार थोडा वेळ आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुंदरीकडे फार कमी वेळ नाही. आदित्य, हे होता कामा नाही. मला ना विश्वासच बसत नाही या सगळ्यावर. का पण हे असं का होतंय आणि आपल्याच बरोबर का? त्या मुलीच्या आयुष्यात सुखच नाहीये का? इतक्या सगळ्या संकटातनं ती उभी राहिली आणि देवानं तिच्या आयुष्यात का वेळ आणलीये? हे बघ, असं खचून कसं चालेल? मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू जर अशी खचून गेली तर मी काय करायचं? हे बघा, मला सुंदरीला सांभाळायचंय, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे. मला तुझ्या सपोर्टची गरज आहे. तू माझ्यासोबत राहा प्लीज, माझी मदत कर, मला अडवू नकोस. नाही आदित्य, मी नाही अडवणार. हे बघ, तू इथली काळजी नको करूस. मी आहे ना, मी सगळं बघते. फक्त सुंदरीला सांभाळ. तिच्या आयुष्याची सुरुवात जरी वाईट झाली असली ना, तरी शेवट गोड झाला पाहिजे याची काळजी घ्या आदित्य. काही होऊ देणार नाही तिला. आई, हा आई, इकडे इकडे बस, इकडे बस. सर्व आदित्य, हे खोट आहे. असं नाही होणार. तेव्हा हे सगळं काय होऊन बसतंय? सर्वला देवा काय नको होऊ देऊ. सांभाळा स्वतःला. आई, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की तिच्या बॉडीला किडनीला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतोय, पण असं नाही की काहीच होऊ शकत नाही. जर थोडे दिवस अजून सुंदरीला काही त्रास नाही ना झाला तर हळूहळू बॉडी ऍडजस्ट होईल तिच्या किडनीला. कळते का तुम्हाला? आणि एकदा ती ऍडजस्ट झाली ना की मग सगळं संपेल ना, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आपण पॉझिटिव्ह राहूया. नाही आदित्य, हे सगळं खोट आहे आदित्य. तेव्हा हे सगळं काय रे? माझ्या सर्वला वाटतं आदित्य हे सगळं खोट आहे ना रे. बोल ना. मंगलताई, शांत व्हा. आदित्य, खरंच माझ्या सर्वला काय नाही होणार तरी. आई, मी तुम्हाला खात्री देतो, तोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी सुंदरीला काही होऊ देणार नाही. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन मी. आई, पण प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. बघा, आपण सुंदरी समोर असं नाही जाऊ शकत. तिला यातलं काही माहित नाही आणि आपल्याला सांगायचंही नाहीये. जर सुंदरीला सत्य कळलं ना तर कदाचित तिची तब्येत अजून ढासळू शकते आणि तसं व्हायला नको. तिला बरं वाटावं म्हणून आम्ही गावी चाललोय, तिला घेऊन चाललोय मी. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट लागेल मला. मी एकटं नाही करू शकत आहे. आता थोड्या वेळाने ती ऑफिसमधनं आली ना की आपल्याला तिच्या समोर खंबीरपणे उभं राहायचंय. कळते आई? आपल्या सगळ्यांची सुंदरीने मदत केली आयुष्यभर. आता आपल्याला तिच्यासाठी स्ट्रॉंग व्हावं लागेल, खंबीरपणे उभं राहावं लागेल तिच्या समोर. कळते आई? आई, हो, निश्चित. अगं, हे कशासाठी? अगं, असं करायचं असतंय. परता आहे ती लावून घे बरं. अगं, मी काही युद्धावर चालली होय? ते तुला नाही समजणार.
काय झालं? तू रडतेस का? अगं काही नाही, आजारपणात उठल्यानंतर तू पहिल्यांदा गावाला चालली आहेस ना, म्हणून थोडस वाटलं, बाकी काही नाही. काळजी नको करू. नाही करत काळजी. आता माझा जावई तुझ्या बरोबर असताना मी कशाला काळजी करू? मालू, आता आम्ही नाही आहोत. त्या तिघा आज्यांची काळजी तू घ्यायचीस, कळलं का? आणि आता आई होणार आहेस तू. लहान मुलांसारखं वागायचं बंद करा आता. हा, थांबाय सगळ्यांना. हा, एकदम सुरू सारखं करती म्हणून मी सगळं सांभाळणार आहे बघ. व्हेरी गुड. हे काय? आई हे तुझ्यासाठी. आई तुला जर तिकडे कुणाची भीती वाटली आणि जर माझी आठवण आली तर या पप्पाच्या कानात सांगायचा, हा इकडे येऊन मला सांगे, आणि मग मी तिकडे येईन आणि तुझी भीती अशी पळून लावेन. थँक्यू. वेलकम. चला निघूया. काळजी घे, त्रास देऊ नको कोणाला. ओके? हो. बाय आई. हे कोण आलं का गाडी घेऊन?